मध्ये आपण मसावी म्हणजेच HCF कसं काढायचं ते बघणार आहोत। चला तर मग बघूया। याच्यामध्ये आपल्याला एग्जांपल नंबर 1 आहे 45 आणि 81। तर आधी आपण 45 आणि 81 चे फॅक्टर पाडून घेऊया। 45 आणि 81 या दोन्ही संख्यांना एकत्र भाग जाणारी संख्या आता बघायची। त्यांना 3 ने आधी भाग जाते। 3 ने 45 ला भागल्यावर उत्तर 15 येते आणि 81 ला 3 ने भागल्यावर उत्तर 27 येते। मग आता या 15 आणि 27 ला कशाने भाग जाते बघायचं। दोन्ही संख्यांना भाग गेलेला पाहिजे। तर मग अशी संख्या येते 3। 3 ने 15 ला भागल्यावर उत्तर येते 5 आणि 3 ने 27 ला भागल्यावर उत्तर येते 9। तर मग आता 5 आणि 9 या दोन्ही संख्यांना भाग जाणारी अशी एक पण संख्या नाहीये की त्या दोघींना पण भाग जाणार आहे। मग त्या संख्येला आपण मसावीमध्ये घेत नसतो। तर मसावी म्हणजे काय असते तर मसावी म्हणजे काय असते तर महत्तम सामायिक विभाजक। म्हणजे की अशी एक संख्या पाहिजे की ज्या या 45 आणि 81 या दोन्हीला सुद्धा ती संख्याने भाग गेला पाहिजे आणि ती संख्या मोठ्यात मोठी असली पाहिजे, दोघांना पण भाग जाणारी। म्हणून मग आता 45 आणि 81 ची मसावी येते 3 गुणिले 3 म्हणजेच 9। एग्जांपल नंबर 2 बघूया। दुसरा एग्जांपल आहे 48 आणि 64। तर आता आपण आधी 48 आणि 64 चे फॅक्टर पाडून घेऊया। 48 आणि 64 ला एकत्र भाग जाणारी संख्या सगळ्यात छोटी म्हणजे 2 आहे। तर आधी 2 ने भाग घालूया। 2 ने 48 ला भागल्यावर उत्तर 24 येते। 2 ने 64 ला भागल्यावर उत्तर 32 येते। तर आता बघायचं 64 आणि 32 ला एकत्र संख्येने भाग जाते का तर हो जाते। तर याला आपण 2 ने भाग घालू शकतो। 2 ने भाग घालायचा। 24 ला 2 ने भागल्यावर उत्तर 12 येते। 32 ला 2 ने भागल्यावर उत्तर 16 येते। तर आता 12 आणि 16 या दोघांना पण कोणत्या एका संख्येने भाग जाऊ शकते का तर हो जाऊ शकते। तर हो जाते। तर 2 ने आपण याला भाग घालू शकतो। तर आपण याला 2 ने भाग घालूया। 12 ला 2 ने भागल्यावर उत्तर 6 येते। 16 ला 2 ने भागल्यावर उत्तर 8 येते। तर आता 8 आणि 6 या दोन्हीला पण कोणत्या एका संख्येने भाग जाते का जाते। मग आपण याला अजून 2 ने भाग घालू शकतो। मग 6 ला 2 ने भागल्यावर उत्तर येते 3 आणि 8 ला 2 ने जेव्हा भागतो आपण तेव्हा उत्तर येते 4। मग आता 3 आणि 4 या दोन्हीला पण कोणत्या कॉमन एका संख्येने भाग जात नाही आणि 3 आणि 4 हे 3 ही मूळ संख्या आहे। तर त्यामुळे 3 आणि 4 ला एकत्र भाग जात नाही। मग या संख्या 48 आणि 64 याची मसावी येते। आपण बघूया फॅक्टर याचे काय काय येतं। तर 2 2 2 2 म्हणजे 4 वेळेस 2। तर याला असं गुणाकारामध्ये घ्यायचं नेहमी। तर याचा गुणाकार बघूया। 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 8, 8 गुणिले 2 16। तर 48 आणि 64 या दोन्हीला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 16। म्हणजेच या 48 आणि 64 या दोन्ही संख्यांची मसावी येते 16। एग्जांपल नंबर 3 बघूया आता। 49 आणि 63। तर आता याचे फॅक्टर पाडायचे वापस पहिलेप्रमाणे। तर 49 आणि 63 या दोन्हीला कोणत्या अशा एका संख्येने भाग जाते तर बघायचं। आता 2 ने भाग जाते येतं का तर नाही जात, कारण संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताच आकडा नाही आहे। आता आपण 2 च्या नंतर 3 ने भाग जाते का बघतो। तर 9 आणि 4 ची बेरीज 13 येते। तर या संख्येला 3 ने नाही जात, पण 6 आणि 3 9 होते। म्हणून मग आपण याला समजा 3 ने भाग घातलं तर त्याला मसावीमध्ये धरता येत नाही। 4 ने याला भाग जाते का तर नाही जात। 5 ने दोन्ही संख्यांना भाग जाते का नाही जात। 6 ने जाते का नाही जात। तर या दोन्ही संख्यांना जाऊ शकते भाग 7 ने। तर 7 ने 49 ला भागल्यावर उत्तर येते 7। 7 ने 63 ला जेव्हा भागलं तेव्हा उत्तर येते 9। मग आता या दोन्ही संख्यांना एकत्र भाग जाणारी संख्या दुसरी नाहीये। 7 आणि 9 ला दुसऱ्या कोण्याच एका संख्येने भाग जात नाही। म्हणून 49 आणि 63 या दोन्ही संख्यांना भाग जाणारी सगळ्यात मोठी संख्या म्हणजे 7 तीच आहे। म्हणजेच या दोन संख्यांची मसावी येते 7। आता एग्जांपल नंबर 4 बघूया।
एक्झाम्पल नंबर 4 आहे 33,121. तर या दोन्ही संख्यांचे आपण आधी फॅक्टर पाडून घेऊया. तर या दोन्ही संख्यांना 2 न भाग नाही जात. 3 न 33ला जाऊ शकते, पण 121ला नाही जात. आपण त्यानंतर मोठी मोठी संख्या अशी बघत जायची. 4 न नाही जात, 5 न पण नाही जात. 6ची कसोटी सांगते की 2 न 3 न भाग गेल्यावर 6 न जाते, पण या संख्यांना दोन्ही न भाग जात नाही. 7 न भाग घालून बघायचा, 7 न जात नाही निश्चेष भाग. 8 न नाही जात, 9 न नाही जात, 10 न नाही जात. आपण 11 न भाग घालून बघूया. 11 न 33ला भागितल्यानंतर उत्तर येते 3. आणि 11 न जेव्हा आपण 121ला भागतो तेव्हा उत्तर 11 येते. मग आता 3 आणि 11 या दोन्ही संख्यांना कोण्या एका संख्येनं भाग जाते का? तर नाही जात. म्हणून 33 आणि 11ची HCF येते 11. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. 5 नंबर आहे 225 आणि 250 या 2 नंबरचे आपल्याला HCF काढायची आहे. HCFचा फुल फॉर्म असते हायेस्ट कॉमन फॅक्टर. तर 225 आणि 250 या दोघांना कोण्या एका संख्येनं भाग जाते ते आपण आता बघूया. 2 न नाही जात, 3 न नाही जात, 4 न नाही जात, 5 न भाग घालूया. 5 न जेव्हा आपण 225ला भाग घालतो तेव्हा उत्तर 45 येते. आणि जेव्हा 5 न आपण 250ला भाग घालतो तेव्हा उत्तर 50 येते. मग आता बघायचं 45 आणि 50 या दोन्ही संख्यांना कोण्या एका संख्येनं भाग जाते का? तर हो जाते. या दोन्ही संख्यांना 5 न भाग जाते. मग आपण याला 5 न भाग घालूया. 5 न जेव्हा 45ला भागलं तेव्हा उत्तर 9 येते आणि 50ला भागल्यानंतर उत्तर 10 येते. तर आता बघायचं 9 आणि 10 ह्या लगतच्या संख्या आहेत. आणि असं नॉर्मली नसते की लगतच्या संख्यांना कोणा एका संख्येनं भाग जात असेल. तर त्यामुळे 225 आणि 250 या दोघांची मसावी म्हणजेच HCF म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर येते 5 गुणिले 5 म्हणजेच 25. म्हणजे 25 ही अशी संख्या आहे मोठ्यात मोठी जी आहे ती म्हणजे 225 आणि 250 या दोन्हीला भाग जाणारी सर्वात मोठी संख्या. चला एक्झाम्पल नंबर 6 बघूया. 243 आणि 729. तर या दोन्हीचे नेहमीप्रमाणे आपण फॅक्टर पाडून घेऊया. 243 729. बघायचं आता यांना कोण्या संख्येनं भाग जाते. तर 2 न तर नाही जात. 3 न बघूया आपण. 4 आणि 2 6, 6 आणि 3 9. तर 3 न 243ला जाते. आपण इकडे जाते का ते बघूया. 729ला जाते का? तर हो जाते. या दोघांची बेरीज 18 येते. तर आपण आधी 3 न भागवूया. 3 न 243ला भागल्यानंतर 3 8 24, 3 1 3 म्हणजेच 81 आन्सर येते. आणि जेव्हा आपण 729ला भागल्यानंतर 3 2 6, हातचा आला 1 12, 3 4 12, 3 3 9 म्हणजे 243 येते. मग आता बघायचं 81 आणि 243ला कोण्या सेम आकड्यानं भाग जाते. तर मग आता 81 आणि 243ला 2 न तर नाही जात, 3 न जाऊ शकते. आपण 3 न भाग घालूया. 3 न 81ला भागल्यानंतर उत्तर येते 27 आणि 243ला 3 न भागल्यानंतर उत्तर येते 81. मग आता बघायचं 27ची बेरीज किती येते. 7 आणि 2 9, 8 आणि 1 9 म्हणजे या दोन्ही संख्यांना 3 न तर भाग जाऊ शकते. आपण 3 न भाग घालूया. 3 9 27 आणि 3 न 81ला भागल्यावर 3 2 6 उरले 2, 3 7 21 9 आणि 27. तर 9 आणि 27ला आता कशानं भाग जाते. तर 2 न जायचं, 3 न जाते. मग आपण 3 न भाग घालूया. 3 त्रिक 9, 3 9 27. तर वापस आता 3 आणि 9ला कोण्या एका संख्येनं भाग जाते. तर ती संख्या म्हणजे 3. तर 3 न 3ला भागल्यानंतर उत्तर येते 1. 3 न 9ला भागल्यानंतर उत्तर येते 3. आणि आता 1 आणि 3ला भाग जाणारी अशी कोणतीच कॉमन संख्या नाही आहे. त्यामुळं मग वरचे जे फॅक्टर आहेत त्यांचा गुणाकार म्हणजे 243 आणि 729ची मसावी म्हणजेच HCF. तर आपण वरच्या फॅक्टरचा गुणाकार करूया. 3 गुणिले 3 हे झाले 2
आता वापस किती 3 आहेत 3. मग 3 गुणिले 3 गुणिले 3 याचा गुणाकार बघूया. 3 गुणिले 3 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 27 त्रिक 81, 81 त्रिक 243. मग 243 आणि 729चा मसावी येते 243. म्हणजे 243 243ला भाग जाते आणि 729ला पण भाग जाते. चला तर एक्झाम्पल नंबर 6 बघूया. 7 बघूया. 500 आणि 900. तर आपण आधी या दोघांचे फॅक्टर पाडून घेऊया. पाचशे आणि 900ला आता बघायचं कशानं भाग जाते, तर 2 जाते. मग 2 घालायचा. 2 500ला भाग घातल्यानंतर उत्तर येते 250 आणि 900ला भाग घातल्यानंतर 2ने उत्तर येते 450. तर आता 250 आणि 450 या दोन्हींना कशानं भाग जाते, तर 2 जाते. मग 2 आधी भाग घालायचा. बे 1 बे, बे 2 4, उरला 1, झाले बे 5 10 म्हणजे 125. आणि 445ला जेव्हा 2 भाग जाते तेव्हा उत्तर येते बे 2 4, इकडला बे 2 4, 10 झाले, बे 5 10. आता 125 आणि 225 या दोन्हींना कशानं कॉमन आकड्यानं भाग जाते बघायचं. तर आता 3 नाही जात, 2 तर जायचा प्रश्नच नाही आहे, 4 नाही जात. तर आपण आता 5 भाग करूया. याला 5 भागल्यानंतर येते त्याला 5 भागल्यानंतर येते 5 2 10, 5 1 5. आणि 225ला जेव्हा आपण 125ला 5 भाग घालतो तेव्हा येते उत्तर 25. आणि जेव्हा 225ला आपण 5 भाग घालतो तेव्हा 5 5 चौक 20 आणि 5 5 25 म्हणजेच 45. तर मग आता 25 आणि 45ला कोणा एका कॉमन आकड्यानं भाग जाते का, तर हो जाते. तर 5 भाग जाते. तर 25ला 5 भागल्यानंतर येते 5. 45ला जेव्हा आपण 5 भागतो तेव्हा उत्तर येते 9. मग आता 5 आणि 9ला कोणती अशी संख्या आहे का ज्याला दोन्हींना पण भाग जाते, तर नाही आहे. म्हणजे याची जी HCF आहे ती म्हणजे आलेल्या वरच्या फॅक्टरचा गुणाकार. तर आता फॅक्टर काय, 2 2 5 5 म्हणजे 2 गुणिले 5 गुणिले 5. तर आता त्याचा गुणाकार बघूया. 2 गुणिले 2 किती असते, 4. 4 गुणिले 5 20, 20 गुणिले 5 100. तर या 100 अशी संख्या आहे जिनं की 500ला आणि 900ला भाग जाते आणि या दोघांना पण भाग जाणारी सर्वात मोठी संख्या आहे म्हणजे 100. चला तर पुढचं एक्झाम्पल बघूया. पुढचं एक्झाम्पल आहे 91 आणि 143. तर 91 आणि 143चे फॅक्टर पाडूया. 91 143. तर आता या 91 आणि 143ला 2 नाहीच भाग जात, 3 नाही जात. तर कधी कधी असं होते की आपण साध्या संख्येनं भाग जात नसेल तर आपण मूळ संख्येनं भाग घालून बघायचा. तर 2 ही मूळ संख्या तर नाही जात, 3 नाही जात, 3च्या नंतर मूळ संख्या असते 5, 5 नाही जात, 7 जाते का बघायचं. तर 7 नाही जात. मग येते 11, 11 भाग जाते का, तर नाही जात. मग 13 आता भाग घालून बघूया आपण. 13 पण ही मूळ संख्या आहे. मग 13 91ला भागल्यावर उत्तर येते 7. आणि 13 आपण 143ला भागल्यानंतर उत्तर येते 11. मग आता 7 आणि 11ला दोघींना पण भाग जाणारी कॉमन एक पण संख्या नाही आहे. त्यामुळं मग आपण जे आहे या दोन संख्यांचा मसावी म्हणजेच HCF 91 आणि 143चा जे की येते 13. चला तर मग एक्झाम्पल नंबर 9 बघूया. ते आहे 81 आणि 72. या दोन संख्यांचे आपण फॅक्टर पाडून घेऊया. तर 81 आणि 72चे आपण फॅक्टर पाडून घेऊया. 81ला 2 नाही जात, 72ला 2 जाते, पण दोन्ही संख्यांना भाग गेला पाहिजे. तर आपण आता 3 भाग घालूया. 3 भाग जाते कारण 8 आणि 1 9 होते, 7 आणि 2 9 होते. तर मग 81ला 3 भाग घातल्यानंतर उत्तर येते 27.
आणि 72ला जेव्हा आपण 3 भाग घालतो तेव्हा उत्तर येते, आपण भाग घालून बघूया, 3 दोन्ही 6 आणि उत्तरकडे येते 12, 3 चौक 12 म्हणजे 24. तर आता 27 आणि 24ला कोण्या एका संख्येनं भाग जाते ते आपण बघूया. तर 27 आणि 24 या दोघांची बेरीज आपण 3ची जी कसोटी त्याप्रमाणे बघूया. 2 + 7 येते 9 म्हणजे 3 भाग जाते. 2 + 4 येते 6 म्हणजे 3 भाग जाते. तर आपण 27 आणि 24ला 3 भाग घालूया. 3 जेव्हा 27ला भागलं तेव्हा उत्तर येते 9 आणि जेव्हा आपण 3 24ला भाग घालतो तेव्हा उत्तर येते 6. 3 सख 24 नसते तर 3 8 24 असते. त्यामुळं 9 आणि 8ला कोण्या एका कॉमन संख्येनं भाग जात नाही. तर HCFमध्ये आपण आता इथंच थांबून फॅक्टरचे गुणाकार करून घेऊया. 3 × 3 = 9 म्हणजे 81 आणि 72ला भाग जाणारी सर्वात मोठी संख्या जी आहे ती आहे 9. पुढचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 10. पुढचं एक्झाम्पल आहे 343 आणि 49. तर या दोनचे आपण फॅक्टर पाडून घेऊया. 343 आणि 49. याला आता बघायचं कशा कशानं भाग जाते काय नाही ते. तर आता 2 भाग तर नाही जात. 4 आणि 3 7, 7 आणि 3 10 आणि 9 आणि 4 13. तर या दोन्हीला मुळं 3 नाही जात, 4 नाही जात, 5 नाही जात, 6 नाही जात. तर 7 घालून बघूया. 7 ला भाग घातल्यावर तर 343ला जेव्हा आपण 7 भाग घालतो तेव्हा उत्तर येते 49 आणि 49ला 7 भाग घातल्यानंतर उत्तर येते 7. तर आता बघायचं 49 आणि 7ला भाग जाणारी कोणती संख्या आहे कॉमन जी आहे दोघांची, तर ती आहे 7. तर 7 भाग घातल्यानंतर 49ला 7 × 7 = 49 म्हणजे 7 आन्सर येते. आणि 7ला जेव्हा आपण 7 भाग घालतो तेव्हा उत्तर 1 येते. तर 1 आणि 7ला अशी कोणती कॉमन संख्या नाही आहे ना जिनं आपण भाग घालू शकतो. म्हणून मग 49 आणि 343 या दोन्हींचा मसावी येते 7 × 7 म्हणजेच 14. तर 14 343. तर 7 × 7 14 नसून 49 असते. तर त्यामुळं 49 ही अशी संख्या आहे जिनं की 49ला तर भाग जातेच, सोबत 343ला भाग जाते आणि ती सर्वात मोठी संख्या आहे. कारण 49पेक्षा मोठी संख्या असेल तर तिने 49ला तर भाग नाही जात, निश्चित भाग घ्यायला पाहिजे. तर त्यामुळं मग 49 आणि 343चा मसावी येते 49. आता मी तुम्हाला होमवर्कसाठी काही गणितं देते, ती करून घ्या, व्यवस्थित करा. तर पहिलं गणित आहे 125, 150. दुसरं आहे 96 आणि 156. तिसरं आहे 112 आणि 168. चौथा आहे 54 आणि 108. पाचवं एक्झाम्पल आहे 50 आणि 120. तर या पाचही जे प्रॉब्लेम आहे ते तुम्ही व्यवस्थित सॉल्व करा.